मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना त्याची माहिती व्हावी म्हणून पुस्तक प्रदर्शन। नमस्कार, मी प्राजक्ता। मराठी भाषेसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला। त्यामध्ये बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या भाषांचा समावेश आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी जगभरातील मराठी माणसांकडून अनेक वर्षापासून होत असलेली मागणी केंद्र सरकारने अखेर मान्य केली। या निर्णयाचे राज्यभरात स्वागत होत आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे त्या अनुषंगाने दिनांक 1/1/2025 रोजी वर्षाच्या पहिल्या दिवशी मुलांमध्ये मराठी वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी, तसेच वेगवेगळे क्रांतिकारक व थोर समाजसेवक यांची माहिती त्यांना मिळावी यासाठी आज सिरसोली येथे जिल्हा परिषद शाळेत पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले। सदर प्रदर्शनामध्ये धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगावच्या BSW मधील विद्यार्थी विवेक तायडे, प्रथमेश पाटील, अंजली सावंत तर MSW चे रितेश तायडे, साहिल तडवी या विद्यार्थ्यांनी डॉक्टर भूषण राजपूत सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राध्यापक किशोर घोडे, धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव यांच्या प्रेरणेने सदर प्रदर्शन घेतले। प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता म्हणजेच अभिजात आणि हे या दर्जासाठीचे 4 निकष आहेत। यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हालो बातमीदार, जळगाव।